जयंती होती, परंतु काही म्हणजे बाकीची शाळा होते त्यामुळे तिथे वाटप करायला गेल्यामुळे आपल्या शाळेमध्ये येऊ शकले नाही. त्यामुळे ते आज आपल्या शाळेमध्ये येऊन शैक्षणिक साहित्य वाटप केलेले आहे. तर अधिक दादाच्या जीवनावर प्रकाश टाकायसाठी मी सोनू भाऊ खरं तर काल आमचे नेते आदरणीय दादा यांचा वाढदिवस होता, परंतु शोकांतिका अशी की जे सर्वांना आवडते ते देव त्यांना नेते. काल आम्हाला असं वाटलं नाही की आम्ही दादांची जयंती साजरी करणार, परंतु काळाला जे मान्य होते ते मान्यच राहते. मागच्या वर्षी सुद्धा आम्ही ह्या शाळेत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना काय म्हणते बा छोटीशी भेटवस्तू आम्ही दिली होती, परंतु ह्या वर्षी सुद्धा आमचं कर्तव्य होतं की आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्याचं. आमच्या दादांचं म्हणणं होतं की 90% समाजकारण, फक्त 10% राजकारण. सकाळी उठा, लवकर उठा, आपलं कर्तव्य पूर्ण करा आणि कामाला लागा. असे आमचे दादा आज आपल्यात नाही आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तो माझं मी छोटंसं कर्तव्य आपल्यासाठी बजावलं, त्यानिमित्त तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.